कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर, तुम्हाला ही लीला मॅडम तुमच्या योग्यतेच्या नाहीत असं वाटतंय का? सर, त्यांनी खरंच तुमच्याशी मनाविरुद्ध लग्न केलंय का? कालिंदी, सगळं संपलं आता। हे जे काय बोलतील देवालाच माहिती। आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी फक्त लीलाचीच बाजू ऐकली आहे, पण नवरा बायकोचं नातं कोणा एकाच्या सांगण्यावरून जज करता येत नाही। म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की लीला मॅडम जे काय बोलतायत ते खोटे? अजिबात नाही। लीला जे बोलली एकदम खरं बोलते, पण तिच्या बोलण्याचा एक वेगळाही अर्थ असू शकतो, हेच मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे। आमच्यातल्या वयातल्या फरकामुळे, परिस्थितीच्या फरकामुळे लीलाला वाटतं की ती माझ्यासाठी योग्य नाहीये किंवा परफेक्ट नाहीये, पण तसं नाहीये। एखादा संसार करताना नवरा बायकोनी सेमच असावं असं गरजेचं नसतं। एकमेकांची कमतरता ओळखणं आणि त्या कमतरतांना सुधारणं ते गरजेचं असतं, आणि त्यालाच संसार म्हणतात। याची जाणीव लीलाला आहे, आणि याचा मला आनंदही आहे। महत्वाचं म्हणजे लीलाचं मन रागस आहे, ती मनाने खूप चांगली आहे। त्यामुळे लीलाला स्वतःला कमी लेखायची गरजच नाही, राईट लीला? लीला, तू किती नशीबवान आहेस, तुला एजेसारखा नवरा मिळालेला आहे। जे मुळातच वाईट असतात ते आपली चूक कधीच कबूल करत नाहीत, पण लीलाचं मन मोठं आहे, ती आपल्या चुका कबूल करते। त्याचा अर्थ एकच आहे की ती चांगली आहे, तिचं मन मोठं आहे, and that's why आम्ही दोघेही एक परफेक्ट कपल आहोत। Perfect, आहे मिस्टर परफेक्ट, and we are made for each other. he's so perfect. लीला मॅडम, एजे जर तर तुमच्याबद्दल इतकं छान सगळं बोलतायत, मग तरी सुद्धा तुम्हाला असं का बरं वाटतंय की तुम्ही त्यांच्या योग्यतेच्या नाही आहात? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।